नमस्कार. मी मनीषा आगरकर, संस्कृती स्कूलमध्ये शिक्षिका आहे. संस्कृती स्कूल पुणे, विषय मराठी. उपविषय काय झाला आजचा आपला क्रिया. म्हणजे समजण्यात आलं ना बाळांनो, की आज आपण काय शिकणार आहोत? क्रिया. ठीक? नमस्कार. मैं मनीषा आगरकर, संस्कृति स्कूल में शिक्षिका हूँ। बच्चों, आज हम पढ़ने वाले हैं मराठी विषय और आज हमारा उपविषय यानी सब सब्जेक्ट क्या है? क्रिया. आलं लक्षात? आत्ता या घटकेला मी कोणती क्रिया करते? बोलण्याची, समजवण्याची. ठीक आहे ना? आणि तुमच्याकडे बघण्याची. आणि तुम्ही कोणती क्रिया करताय? सांगा. येस, समजण्याची, ऐकण्याची. हो की नाही? आणि तुम्ही पण माझ्याकडे बघताय म्हणजे तुम्ही पण बघण्याची क्रिया करताय. हम मैं अभी कौन सी क्रिया कर रही हूँ? सिर्फ मैं बोलने की क्रिया कर रही हूँ, आपको समझाने की क्रिया कर रही हूँ, ठीक है? आप सुनने की क्रिया कर रहे हो, समझने की क्रिया कर रहे हो, ठीक है? चलिए, तो आगे देखते हैं. सबसे पहले कौन सी क्रिया आती है? तर चला बेटा आपण आता पुढे पाहू की सर्वात पहिली क्रिया कोणती आहे? वाव, वाचणे, टू रीड. आलं लक्षात? आपण जाहिराती, पुस्तकं, वही, वर्तमानपत्र वाचतो. हम जाहिराती यानी एडवर्टाइजमेंट, पुस्तकं यानी किताबें, वही यानी कॉपी, नोटबुक और वर्तमान पत्र यानी न्यूज़पेपर पढ़ते हैं, है ना? हम लोग ये सब लोग और न्यूज़पेपर तो रोज पढ़ना चाहिए, ठीक है ना? उससे हमारी भाषा भी सुधरती है. बेटा तुम्ही लोक वर्तमानपत्र, न्यूजपेपर रोज वाचता का रे? रोज वाचत जा बेटा. एक थोडं छोट्या छोट्या पॅरेग्राफ आणि सगळ्या मोठ्या मोठ्या अक्षरांमधली जाहिराती वगैरे असं वाचत जा. म्हणजे तुमची भाषा पण पक्की होईल आणि तुमच्या ज्ञानात पण भर पडेल. हो की नाही? तो हम जाहिराती यानी एडवर्टाइजमेंट, पेपर तो पढ़ते ही हैं. पेपर के बीच में आपने देखा है कभी कभी एक आध गुलाबी कागज आ जाता है, पीला कागज आ जाता है, सफेद कागज, उस पे कुछ ना कुछ लिखा हुआ रहता है. वो हम पढ़ते हैं तो हमें पता पड़ता है कि कहाँ सेल लगा है, कहाँ नई दुकान का उद्घाटन है, कहाँ शिविर लगा है ना? तो इससे हमें जानकारी प्राप्त होती है. त्या जाहिराती वाचून आपल्या ज्ञानात भर पडते. त्याच्यानंतर पुस्तकं. पुस्तकं वाचणं तर सगळ्यात बेस्ट एकदम मस्त क्रिया आहे. कोणाच्याही दणफनमध्ये पडायचं नाही, स्वतःचं पुस्तक घ्यायचं, वाचत बसायचं. त्याने आपल्या ज्ञानात भर पड़ते. किताब पढ़ना तो बहुत अच्छी अपनी हॉबी है, ठीक है? वही हम नोटबुक में भी लिखते हैं, लिखने की क्रिया, और नोटबुक में लिखा हुआ पढ़ते हैं, है कि नहीं? जब हमें याद करना है, हमें रिवाइज करना है, हमारा पुनः अभ्यास होता है, तब हम नोटबुक खोल के पढ़ते हैं. उसके बाद वर्तमान पत्र यानी न्यूज़पेपर. न्यूज़पेपर में तो कितनी जानकारी प्राप्त होती है ना? वर्तमानपत्र वाचल्याने आपल्या ज्ञानात खूपच भर पडते और वर्तमानपत्र वाचल्याने आपली भाषा पण सुधरते. ठीक है? न्यूज़पेपर पढ़ने से हमारी भाषा में भी पकड़ आती है, पक्की होती है भाषा. ठीक है? आगे की क्रिया देखें. आता आपण बघू पुढची क्रिया. लिहिणे. ठीक है ना? आपण सॉरी लिहिणे. आपण पत्र वहीमध्ये आपण पत्र वहीमध्ये फळ्यावर आणि सूचना लिहितो, है ना? आपण पत्र लिहितो. आता पत्र लिहिणं तर खूपच कमी झालंय. ठीक आहे की नाही?
तुमचे आजी आजोबा वगैरे आमच्या काळात पत्र आम्ही लिहित होतो. ठीक आहे ना? पत्र लिहून आपली खुशाली कळवत होतो आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना. ठीक आहे? आणि वहीमध्ये तर आपण शाळेत लिहितोच. शाळेत लिहितो, घरी लिहितो आणि फळ्यावर. फळ्यावर पण मॅडम लिहितात. हो की नाही? शिक्षिका लिहिते ना फळ्यांवर आणि कधी-कधी तुम्ही पण लिहिता. तुम्हाला येत असतं ते. त्याच्यानंतर आपण सूचना लिहितो, है ना? सूचना कुठे? शाळेच्या बिल्डिंगमध्ये मेन गेटवर, है ना? सूचना लिहिलेल्या असतात आणि ही लिहिण्याची क्रिया. आलं लक्षात? हम पत्र लिखते हैं पुराने जमाने में आपके दादा दादी नाना नानी ठीक है ना सब लोग पत्र द्वारा अ, अपने रिश्तेदारों को अपनी खुशहाली भेजते थे कि हम लोग सब अच्छे हैं कोई भी समाचार है तो पत्र द्वारा जाता था ठीक फिर हम वही वही यानी नोटबुक वही में भी लिखते हैं फळ्यावर यानी बोर्ड पे स्कूल में ठीक है फळ्यावर लिखतो यानी हम बोर्ड पे भी लिखते हैं मैडम तो लिखती ही है पर मैडम कभी कभी बोलती ना चलो ये फिलअप्स आप भरिए तो अब आप आते हो कि नहीं उठ के वेरी गुड मैथ्स भी आप काफी टाइम सॉल्व करते हो गणित और फिर सूचना सूचनाएं भी लिखी हुई रहती है हम घर से निकलते हैं हमारे कैंपस का जो गेट रहता है गेट पे भी सूचनाएं लगे सूचना का एक बोर्ड होता है ना कि कैंपस में क्या क्या हलचल हो रही है सूचना तो ये हो गई लिखने की क्रियाएं टू राइट ठीक है सबसे पहले हो गया रीड वाचने पढ़ना और दूसरी हो गई लिखना पढ़ने लिखने से इंसान में तरक्की होती है लिहिण्यानी आणि वाचण्यानी माणसामध्ये खूप बदल होतो खूप समजूतदारपणा येतो कारण चांगल्या गोष्टी वाचतो आणि चांगल्या गोष्टी लिहितो हो की नाही खेळणे आपण कधी कधी एकटे खेळतो है ना कधी कधी कोणी खेळायलाच नसतं किंवा खूप ऊन असतं पाऊस पडतोय तर मग आपण घरातच खेळतो वाव! या तर दोघी मैत्रिणी खेळतात आहेत. बघा बॉल, है ना? छान बॉलनी खेळतात आहेत. खेळणे म्हणजे टू प्ले आणि मैत्रिणींबरोबर आपण मित्र-मैत्रिणींबरोबर आपण मैदानात पण खेळतो. जेव्हा आपल्याकडे आपले साथी असतात, तेव्हा आपण कुठे घरात नाही खेळत मग. मग आपण जातो मजेत बागेत किंवा मैदानावर खेळायला जातो. या दोघी पहा कसं कॅच-कॅच खेळतात आहेत, है ना? हम कभी-कभी अकेले में भी खेल लेते हैं बहुत ज्यादा धूप होती है तो मम्मी घर से बाहर नहीं भेजती है ना फिर क्या करें चलो अकेले ही खेलते हैं उसके बाद मैत्रिणीं बरोबर मित्र मैत्रिणीं बरोबर या हमारे फ्रेंड्स दोस्तों के साथ सही दोस्त के साथ सहेली के साथ हम मैदान में भी खेलते प्लेग्राउंड में खेलते हैं ना ये देखो ये दोनों लड़कियां बॉल के मस्त खेल रही है ना स्माइलिंग फेस से ठीक है तो कोई भी खेल खेलना है तब उस क्रिया को क्या बोलते हैं खेळणे टू प्ले खेलना आलं लक्षात व्हेरी गुड शाबाश कळतंय ना मी समजवते तर आता पुढचं खाणे खाणे टू eat खाणे ही क्रिया सगळ्यांनाच आवडते मला सुद्धा है ना भूक लागली की मला पण काही सुचत नाही पहिले पेटपूजा आणि मग कामपूजा माझं तर असं आहे बाबा तुमचं तुम्ही भुकेपोटी काही करू शकता नाही हे पहा काय मस्त बर्गर खाते हे पहा वाव मस्त अगदी तोंड बंद करून 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 चाललंय हिचं बर्गर खाणं है ना ये खाने की क्रिया है ठीक है खाने ही क्रिया सगळ्यांनाच आवडते खाना किसको पसंद नहीं है खाने की क्रिया सबको पसंद है और सबके लिए जरूरी भी है इंसान इतनी मेहनत करता है दिन भर तो सुबह का नाश्ता दोपहर का खाना है ना शाम का थोड़ा सा कुछ फ्रूट्स चाय बिस्किट और रात का खाना 4 टाइम 2 टाइम अच्छे से खाना और 2 टाइम नाश्ता ये इंसान के लिए बहुत जरूरी है
2 टाइमचा नाश्ता, 2 वेळेसचा नाश्ता कंपल्सरी असतो आणि 2 वेळेस व्यवस्थित जेवण. वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर, सलाद, ठीक आहे ना? यानी आपलं शरीर पण छान राहतं. तो खाने की क्रिया सबको अच्छी लगती है ना भाई? मुझे तो बहुत, नंबर 1। मैं तो सबसे पहले हाथ ऊपर कर रही हूँ, ठीक है? ये हुई खाने की क्रिया। आया समझ में? झोपने, ये तो ज़्यादा आलसी लोगों का काम है, जो सुबह देर तक सोते हैं, दिन में भी सोते हैं। रात को तो सोना ही है सबको, ठीक है ना? पर घर में यदि बुजुर्ग लोग हैं, दादा-दादी, नाना-नानी, है ना? तो एक एज के बाद काम से थक जाते हैं, तो उनको दोपहर में आराम करना बहुत ज़रूरी रहता है। थोड़ी देर लेटते हैं ना, आधा 1 घंटा, तो वो फ्रेश हो जाते हैं। फिर से उनकी ताकत सेव हो जाती है। झोपणे, आपण तरुण मंडळी, ठीक आहे ना, लहान मुलं दुपारी नाही झोपत. एकदम छोटे बेबी असतात ते लोकं झोपतात, है ना? किंवा नर्सरीतली मुलं, एल-के-जी, यू-के-जी थकून जातात ना शाळेतून जाऊन, तर मग ते लोकं दुपारी झोपतात. और रात को तो सब लोगों को नींद जरूरी है. आपण रात्री झोपण्याची क्रिया करतो. आपण कोणती क्रिया करतो रात्री? झोपण्याची. हे बघा, चालली ही क्रिया. हे बघा, श्वास कसा चाललाय त्याचा पहा. आणि बरोबर माऊ पण आहे. माऊ पण झोपली आहे, तो पण झोपलाय. रात के 11:30 बजे है ना? तो सोने का टाइम तो है ही. आपण रात्री झोपण्याची क्रिया करतो. हम सबको रात को सोने की अत्यंत आवश्यकता होती है। दिन भर हम लोग काम करते हैं, तो काम करते वक्त हमारा दिमाग भी थक जाता है और शरीर भी थक जाता है, तो उसको आराम देना जरूरी रहता है ना, क्योंकि दूसरे दिन का काम फिर रहता है। समझ में आया? तो रात को सब लोगों को नींद चाहिए है, और एकदम से शांति से, कोई दिमाग में विचार वगैरह नहीं, टेंशन नहीं। 8 घंटे की नींद बहुत जरूरी है। आई बात समझ में? और दिन में कौन सोता है? छोटे-छोटे बच्चे, है ना? घर में बुजुर्ग लोग रहते, बुजुर्ग यानी कौन? दादा, दादी, नाना, नानी, है ना? वो एक आधा 1 घंटा लेटते हैं ना, तो फिर उनको ज़रा अच्छा लगता है। थक जाते हैं ना वो उम्र के हिसाब से। तो झोपणे टू स्लीप, झोपणे यानी सोना, सोने की क्रिया. आपण रात्री झोपण्याची क्रिया करतो. हम रात में सोने की क्रिया करते हैं. पढ़ने, अरे बाप रे! दौड़ रहा है, कितना अच्छा बच्चा है ना? कितनी अच्छी एक्सरसाइज है. दौड़ना सबसे अच्छी एक्सरसाइज आहे. पळण्याने शरीराचा पूर्ण व्यायाम होतो. है ना? पळण्याने पहा, हात वारे मागे पुढे, ठीक आहे ना? आणि खूप छान घाम येतो. घामाने कॅलरीज सगळ्या वितळून जातात. जो ही लठ्ठपणा असतो ना, तो कमी-कमी होत जातो. पण पळणं तेवढंच योग्य आहे, जेवढं आपल्या शरीराला. असं नाही की एकाच दिवशी खूप पळायचं की बेशुद्धच पडायचं मग, असं नाही. पळणे याने दौड़ना, टू रन, टू रन. आई बात समझ में? पळण्याने शरीराचा पूर्ण व्यायाम होतो. दौड़ने से शरीर का पूरा व्यायाम हो जाता है. पढ़ने, दौड़ना. आप लोग दौड़ने जाते हो? बुजुर्ग, कई बुजुर्ग रहते हैं, वह पैदल चलते, पर चलते वक्त भी बिल्कुल फास्ट चलते हैं ना, तेज चलते हैं, तो वो दौड़ने की करीब करीब हो जाता है. ठीक आहे? आपले आजी आजोबा बघा, चालतीलही ते ना, मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक फास्ट चालतात, है ना, जोरात एकदम स्पीड मध्ये. तो पण एक शरीराला खूप छान व्यायाम असतो. पळणे, दौडना, टू रन. समजण्यात आलं बाळांनो? तुम्ही लोकही धावत नसाल तर थोड्या वेळाकरता रनिंग करत जा. आणि आपल्या शाळेतही होतात की नाही स्पोर्ट्स, है ना? त्याच्यात आपण पळतो की नाही? 100 मीटरची रेस, 200 मीटरची रेस,
असते की नाही. मग त्याच्यात आपण पळतो, तर त्याच्याकरता प्रॅक्टिस हवी. रोज पळलं तरच आपण त्या रेसमध्ये भाग घेऊ शकतो. ठीक है? स्पोर्ट्स खेलकूद खेलकूद स्पर्धा होती है ना हमारे, 100 मीटर की दौड़, 200 मीटर की दौड़, उसमें हम भागते हैं कि नहीं? पर जिनको रोज की आदत है, वह लोग जीत जाते हैं. ठीक है? चला. आता काय? धन्यवाद. आवडलं? समजलं सगळ्यांना? समझ में आया बेटा? ओके. बाय. टाटा.